आम्ही कधी एकत्र येऊ शकतो का? कधीच येऊ शकत नाही. त्यांचे तत्व वेगळे, आपले तत्व वेगळे. भारतीय जनता पक्षाला अनेक गोष्टी या देशात होऊ दिल्या नाही. ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव आज संपूर्ण जगात घेतलं. स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान, विज्ञानवादी पंतप्रधान. असं नाही कि आता मंदिर वही बनाएंगे, मस्जिद वही बनाएंगे, अमकल वही भी करेंगे, रामाचं मंदिर, अमकल मंदिर, तमकल, हा धार्मिक उन्माद, हा नेहरूचा कधीच नव्हता. नेहरूचा, पंडित नेहरूचा सरळ सरळ विषय हा विज्ञानवादी विषय त्या ठिकाणी होता. पण अलीकडचे राज्यकर्ते देशात संसदेत भाषण करत असताना मी अनेक वर्षापासून पाहतो की पंडित नेहरूचं नाव घेतल्याशिवाय त्यांना करणार, राजीव गांधीचं नाव घेतल्याशिवाय करणार. अरे 1947ला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये इंग्रजांना जेव्हा आपण हाकलून लावलं, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती सुरू झाली. आणि ही प्रगती होत असताना जर आपण विज्ञानवादी दृष्टिकोन जर ठेवला नसता तर आज आपला अंतराळवीर जे आता काल परवा गेलेत ना, ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो. आपण खालीच असतो, आपण खालीच असतो, आपण पृथ्वीवरच असतो. प्रगती कशाला म्हणायची की देवाचं नाव घेऊन प्रगती होते, रामाचं नाव घेऊन प्रगती होते, लक्ष्मणाचं नाव घेऊन प्रगती होते, श्रीकृष्णाचं नाव घेऊन प्रगती होते. अरे जरूर ते आमचे धार्मिक त्या ठिकाणी श्रद्धास्थळे आम्हाला सुद्धा ते मान्य आहे. परंतु शेवटी प्रगती जर करायची असेल तर निश्चितपणे तुम्हाला विज्ञानवाद दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवावा लागेल. जो शाहूंनी सांगितला, जो फुलेंनी सांगितला, जो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला, शिक्षणाचा मूलभूत दिला, तो खऱ्या अर्थानं आपल्या देशाला समोर जाण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे सगळे घटक त्या ठिकाणी प्रामुख्याने आहेत. मागची लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही पाहता प्रचार केला. काय प्रचार केला की यांना 400 जागा पाहिजे होते. कशाकरता 400 जागा पाहिजे? संविधान बदलण्यासाठी 400 जागा. यांनी ते संविधान लिहिलं ते कशाकरता बदलायचं तर त्यांना त्या 400 जागा संविधान बदलायसाठी पाहिजे होत्या. आणि नागपूरच्या RSS च्या भवनामधून जे काही नवीन संविधान तयार होतं ते त्यांना लागू करायचं होतं. याच्यासाठी आपली बार 400 का पार हा नारा त्यांचा होता. हे तुम्ही विसरले असेल. अशोक स्तंभ चक्र ते त्यांनी नाकारलं आणि तिरंगा सुद्धा नाकारला. संविधान विरोधी दिवस सिंबल वापरणे हा सुद्धा त्यांचा एक कारतंत्राचा भाग त्या ठिकाणी होता. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये काही समाज जो खालचा वर्ग आहे, उपेक्षित वर्ग आहे, तो तसाच राहिला पाहिजे अशी भावना या सगळ्या लोकांची होती. त्याच्यात उपेक्षित, अडाणी, ओबीसी, त्या ठिकाणी आदिवासी, लहान लहान सगळे घटक जे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर आहे ते तसेच राहिले पाहिजे असं त्यांचं मत त्या ठिकाणी होतं. म्हणून VP सिंग साहेबांनी 1992ला हे मंडळ आयोग अगोदर स्थापन झालं होतं. त्या मंडळ आयोगाच्या शिफारसी, ज्या शिफारसीमुळं जवळपास 60 ते 65% या देशातल्या जनतेचं कल्याण त्या ठिकाणी होईल. उपेक्षित समाजाला न्याय मिळेल आणि न्याय मिळत असताना राजकीय न्याय, सामाजिक न्याय हे दोन्ही न्याय त्यांना मिळतील या उद्देशाने हे मंडळ आयोग लागू झालं, स्थापना झाली. शिफारसी अगोदर तयार झाल्या होत्या पण लागू करण्याचं देशामध्ये धाडस हे VP सिंग साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं. हे तुमच्या आपल्यासाठी फार मोठी गोष्ट म्हणली. इतके वर्ष झाले हे आपण काम करतोय आणि इतक्या वर्षामध्ये काम करत असताना मग अनेक लोकांना प्रश्न पडतो, विचारतात, पत्रकार विचारतात. सकाळी आम्हाला शेगावला आमचा यात्रा सुरू झाली, लोकांनी प्रश्न विचारले की इतक्या वर्षाने कसे करतात? आता 92 झालं, 93 झालं, 94 झालं, आता 2025 आलं. आता काय ओबीसीची आठवण यायचं कारण? अरे ओबीसीची आठवण येण्याचा प्रश्न नाही. ओबीसीला आम्ही विसरलोच नव्हतो. परंतु काही लोकांनी दिशाभूल करून विशेषतः राजापूर साहेब विदर्भामध्ये, या विदर्भाचं एक चित्र वेगळं, तुमचं कोकणाचं वेगळं असेल, पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं असेल,
मराठवाड्यातलं वेगळं असेल, इथं आमच्या खानदेशमधलं वेगळं असेल, तिकडे नाशिक धुळे त्या भागातलं वेगळं असेल. पण हा विदर्भ हा थोडासा वेगळा आहे. हा विदर्भ आमचा थोडासा लाटेवर चालणारा हा विदर्भ. आम्ही 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून प्रयत्न करतो की हा पक्ष पवार साहेबांच्या पाठीमागे राहिला पाहिजे. पवार साहेब देशाचे पंतप्रधान झाले, एक दोन दोन तीन तीन खासदार हे विदर्भात मिळाले पाहिजे. हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. पण आमचा विदर्भ असतो तो लाटेवर. लाटेवर जेव्हा एखादी लाट निर्माण होते, तसं 1978ला इंदिरा काँग्रेसची लाट निर्माण झाली, काँग्रेसची लाट त्याच्यामध्ये निर्माण झाली, 2014ला भाजपची लाट त्या ठिकाणी निर्माण झाली. मध्यंतरी अशा वेगवेगळ्या लाटा या विदर्भात असतात. आणि या लाटेमध्ये मग तुमच्यासाठी कोणी काम केलं आहे, ओबीसीसाठी कोणी केलं, मागासवर्गीय लोकांसाठी कोणी काम केलं, शेतकऱ्यांसाठी कोणी काम केलं, कर्जमाफीपासून सगळ्या गोष्टी. या लाटेमध्ये आम्ही विदर्भाचे लोक सगळे ऋतू विसरून जातो, फार विसरून जातो. हे काय नाही, यानं हे केलं असेल, त्यानं ते केलं असेल, आमका असेल तमका असेल. पण एखाद्या लाटेवर जेव्हा आम्ही स्वार होतो, मग आमच्या नेत्याला विसरून जातो आणि नेत्याच्या कर्तृत्वाला सुद्धा त्या नेत्याला विसरून जातो. हे आमच्या विदर्भाचं स्वतः. मग मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं ओबीसीचं राजकारण चालू. मला आठवते 2024ची निवडणूक विदर्भाच्या विधानसभेची. या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या लहान लहान गटाच्या मुली आजची मुख्यमंत्री घ्यायची. लहान 100 लोकांच्या 200 लोकांच्या. पण त्या ओबीसी मध्ये येणारे सगळे घटक, मी सुद्धा ओबीसी मध्ये आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांनी या काळामध्ये या विदर्भातल्या अनेक बहुजन समाजातल्या लोकांना ओबीसी मध्ये आणण्याचं पवित्र काम त्या काळामध्ये केलं. तर आम्ही सुद्धा. परंतु या सरकारनं, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं हे त्या ठिकाणी करत असताना हे सगळे लहान लहान समाज, गुरुवे साहेब तुमचे त्यात 12 बंधुदार सगळे लोक त्याच्यामध्ये, हे सगळे समाज गोळा केले आणि या समाजाला गोळा करून त्याचे छोटे छोटे महामंडळ स्थापन. तुम्ही आठवण ऐकली मला माहिती, छोटी छोटी मंडळ. त्या मंडळाचे नावं यांना सांगता येणार नाही, एवढे मंडळ त्यांनी त्या काळात स्थापन केले. त्या मंडळांना ऑफिस, त्या मंडळांना मॅनेजर, ना त्या महामंडळाला चपराशी, ना त्या महामंडळाला निधी. नुसतेच महामंडळ करून खुश. याचं महामंडळ, त्याचं मंडळ, या जातीचं मंडळ, त्या जातीचं मंडळ, महामंडळ, म्हणाला महामंडळ. साधं त्याला 1 रुपया नाही, 1 रुपया नाही. आधी तीच अवस्था, भयानक अवस्था. सरकारची तर अवस्था फार अवघड आहे. मी आता 2 पुस्तकाला भेट दिला. ते कंत्राटदार बसवले, आपल्या जिल्ह्यातले 500 लोक तिथे बसलेले. 500 ठेकेदार आपल्या जिल्ह्यातले 1,500 कोटी रुपये त्यांचे. 1,500 कोटी रुपये जलसंपदाचे असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, BWBचे असतील, कोणकोणचे खाते काय काय असतील, सगळ्यांचे 1500 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातील लोकांचे देणं मला त्यांनी तुझं बोलवलं आणि सांगितले की तुमचे जे नेते विधानसभेमध्ये काम करणारे त्यांच्याकडे आमच्या या मागण्या पोहोचवा. त्यांना सांगा की काहीतरी आमचं कल्याण करा म्हणून. काही काही लोक आता तो सांगलीचा पाटील त्यांना आत्महत्या केली. हो, त्यांना आत्महत्या केली. खचलेले पैसे होते जलसंधारणाचे, आपले जलजीवन मिशनचे पैसे, ते सगळे त्यांनी आत्महत्या केली. आणि सरकार 9 महिन्यापासून 10 महिन्यापासून काम करते, परंतु पैसे लोकांचे नाही. लाडकी बहीण योजना आली, 45-46 हजार कोटी रुपये खर्च. त्या लाडक्या बहिणीमध्ये इतके वाहन गेलेले लोक होते मागच्या काळातले, इतके वाहन गेलेले होते की त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये आमची पुरुष मंडळी कधी घुसली त्यांना समजत नाही. लाडक्या बहिणी पुरुष, आता पुरुष कधीपासून लाडका झाला, लाडका पुरुष घुसले त्याच्यामध्ये. आमची मंडळी काही सोपी नाही. जिथं फायदा असेल तिथं कसं घुसायचं त्यांना समजतं. पण लाडकी बहीण करत असताना आणि भाव भरत असताना तो समजून घेणार की बहीण माणूस आणि एवढं डोके ठिकाणात होते की कसंही करून पैसे वाटायचे सत्ता यायची. आता काल परवापासून ऐकून आलो की लाडकी सून योजना, लाडकी सून
काही दिवसात लाडकी सासू आली. म्हणण्याचा अर्थ आहे की बाबांनो, ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या योजना आहेत, विकासाच्या योजना आहेत, त्याच्यासाठी पैसा आहे. आणि ह्या सगळ्या लाडक्या 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 करून एक त्याच्याकडे त्यांना लक्ष द्यायला मिळेल. त्याच्या मागच्या बाजूला एक उपोषण होतं. त्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या आमच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेमध्ये काम करणारे कंत्राटदार, त्याच्यामध्ये आरोग्य सेवक होते, इतर सगळे काही त्याच्यामध्ये विधानसभेत आश्वासन दिलं की यातल्या 10,000 लोकांना आम्ही लावून घेणार. त्यांनी मला तिकडे बोलवलं. त्यातही अर्ध्या महिन्यात तिथे बसलेले होते. त्यांना मी विचारतो, तुम्हाला ते पहिल्याच बसण्याचं कारणच नाही, तुम्ही आयत्या लाडक्या बहिणीत येऊन आम्ही बसत नाही, यात बसून तिकडे पैसे देत नाही. म्हणजे असा सरकारचा कारभार त्या ठिकाणी चालतो. आणि हा कारभार करत असताना आज हा देश आणि हे राज्य एक धार्मिक उन्मादाकडे घेऊन चालण्याचं काम ही मंडळी त्या ठिकाणी करून राहणार. मध्यंतरी काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी यांनी चांगला मुद्दा काढला, मतदार यादी. मतदार यादी इतकं बारीक 9 महिने झाले त्याचा अभ्यास किती चालू होता. आणि 15 दिवसापूर्वी दिल्लीला पत्रकार परिषद झाली. अनेक लोक आपले नेते त्या ठिकाणी होते. इंडिया आघाडीचे आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, सर्व मंडळी देशातली त्या ठिकाणी होती. छान प्रेझेंटेशन तिथे झालं. आणि निवडणूक आयोगानं मतदार याद्या तयार करत असताना कोणते मतदार घेतले, कोणते काढले, पुरवणी यादी झाले. आणि ऑनलाईन मतदान करत असताना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गोल झाला. मतदान झाल्यानंतर 5 वाजेनंतर लाखो लोक कसे त्या मतदानामध्ये सापडले. काही राज्याची उदाहरणं दिले. कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये ज्या खोलीमध्ये 4 बाय 10च्या खोलीमध्ये 5 लोक व्यवस्थित राहू शकत नाही, ते एकेका खोलीमध्ये 90 लोक दाखवतात. 90 लोक एकाच खोलीत 90 लोक मतदारांची नोंदणी. म्हणजे अजबच कारभार. काल परवा तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल, वर्तमानपत्रात वाचलं असेल, एक गावचा सरपंच निवडून आला. सरपंच, पडलेला सरपंच, मशीननं पाडलेला सरपंच, बिचारांना लढा थांबवला, लढाने थांबवला. मशीनमुळे पडलेला सरपंच होता. त्याच्या लक्षात आलं की घोळ झालेला आहे म्हणून तो सरपंच पदासाठी सर्वोच्च न्यायालयात गेला. आणि सर्वोच्च न्यायालयामधून तो सध्याचा सरपंच होता, तो अपात्र झाला. आणि याला मतं जास्त होते, 21 का काहीतरी 21. हा सरपंच म्हणून आता पुन्हा त्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये गेला. सुरुवात झाली. आता माझ्या सांगण्याचा उद्देश आहे की आता ही बदलायला सुरुवात झाली. ईव्हीएम असेल, काय असेल, आमका असेल, तमका असेल, आता ह्या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात झाली. त्यामुळे नावभेद होण्याचं कारण नाही. काही चिंता करू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे आपल्याला लढायच्या आहेत. नगरपालिका लढायच्या, जिल्हा परिषद लढायच्या, पंचायत समिती लढायच्या. या जिल्ह्यामध्ये 15 ते 20 लोक असे की ते कोणत्याही तिकिटावर उभे केले तरी निवडून घ्यावे. कोणत्याही तिकिटावर असे लोक आहेत, अर्थात ते राष्ट्रवादीवरून उभे राहणार आहेत. त्यामुळे कोणत्याही तिकिटावर ते निवडून येतात. आणि असे लोक आपल्याजवळ येतात. जास्त चिंता करायचं काय कारण नाही. वर पुढच्या ऑफर सुरू आहे, ऑफर दुसऱ्या पक्षाच्या सुरू आहे, वडापाव सुरू आहे, इकडे जातात तिकडे जातात, आमचं सुरू आहे, टर्म सुरू आहे. जिल्हा परिषदेचे 25 लाख रुपये देतो, पंचायत समितीसाठी 15 लाख रुपये देतो, नगरपालिकेचा रेट काय दिला मला माहीत नाही. पण आता हे सगळं ऑफर देण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालं. लोक पळवापळवी सुरू करतात. आणि म्हणून काही चिंता करायचं काम नाही. लोकांमध्ये उत्साह खूप आहे, प्रचंड असा उत्साह. आम्ही सिंदखेडराजाला मोर्चा काढला. 12 ते 15,000 लोक कोणत्याही गाडीची ढोऱ्याची व्यवस्था न करता लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले. काही कोणाची व्यवस्था केली नाही. चहा पाणी काही नाही, हे सगळं यामध्ये. हा तुमचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, सोलर ऊर्जेचे प्रश्न आहेत, कर्जमाफीचे प्रश्न आहेत. एवढ्या आव्हानांना आम्ही गेले. 12 ते 15,000 लोक आले. अंडर करंट खूप वेळ मोठ्या प्रमाणावर आहे. अंडर करंट फक्त तो तुम्हाला समजून घ्यावा लागणार. विनाकारण पळापळ करू नका. लोक आपल्याबरोबर आहे, सर्वसामान्य जनता आपल्याबरोबर आहे. शहरात काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. बुलढाण्यात काय चालू आहे, चिखलीत काय चालू आहे, इकडे काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे, सगळं लोकांना माहिती आहे. महाविकास आघाडी
विधानसभा लढते मग खाली लागत काय हरकत? सध्या तरी सगळ्यांची तयारी, परंतु वेळेवर काही गडबड झाली तर आपली स्वतःची तयारी त्या ठिकाणी असणारच आहेच, काही प्रश्नच नाही. त्यामुळे ती चिंता करण्याचं कारण नाही. लोक पळतायत, पळू द्या, जाऊ द्या, आपण एक दिवस ठिकाणावर येतील. शेवटी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उभाटा आणि काँग्रेस हा खऱ्या अर्थानं आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बद्दल काही प्रश्नच नव्हता. आपण तर पहिल्यापासून सेक्युलर विचारांचे त्या ठिकाणी आहोत. पण आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा त्यांचा पक्ष आपल्या बरोबर येतो आणि खऱ्या अर्थानं आज एक ताकद त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल आणि आज उद्धव ठाकरे साहेब एकत्र नाही, ते मुंबई पुण्यात इकडे तिकडे, तर त्यांचे ते लहाने भाऊ राज ठाकरे सुद्धा त्यांच्या बरोबर आले. त्यामुळे आता ही युनिटी, ही आघाडी आपली दिवसादिवस भक्कम होत चालली. म्हणून आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला पक्ष कसा करता येईल आणि हा भारतीय जनता पक्ष आणि इतर त्यांच्याबरोबर जे काही असतील त्यांना आपल्याला दूर कसं ठेवता येईल हे या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या. अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, इतर घटक असतील, यांना कळून चुकलेलं आहे. मोदींचं राजकारण ते आणि महाराष्ट्रातलं राजकारण त्यांना त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे.